अनाथ मुलींसोबत लग्न लावून देतो म्हणत मुलांची केली आर्थिक फसवणूक। चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। सध्या लग्न लावून देतो असे सांगून करण्यात येत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न लावून देतो असे सांगून इच्छुकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे। अनाथ आश्रमातील 2 मुलींना नवरा मुलगा पसंत आहे असे कथित अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेने इच्छुकांना सांगितले होते। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाड येथील या इच्छुक नवरदेवाकडून एकूण 13,500 रुपये संबंधित पूनम पाटील या महिलेने घेतले होते। कोल्हापुरातील महिला अनाथ आश्रमातील मुलींशी 25 एप्रिल रोजी विवाह लावू असे त्या महिलेने सांगितले होते। त्यानुसार इच्छुक नवरदेव महाडहून कोल्हापुरात आल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले। त्यामुळे त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलिसात तक्रार दाखल केली। यावेळी फसवणूक झालेल्या इच्छुक नवरदेवाचा मित्र सतीश सुतार हा म्हणाला, पुंडलिक सुतार, आम्ही महाड, रायगड, जिल्हा रायगड, गाव करंजवाडी इथून आलो आहोत। आम्हाला फेसबुकवरती एक ॲडव्हर्टाईज भेटली होती। त्या ॲडव्हर्टाईजनुसार आम्ही त्या इथे कॉन्टॅक्ट केलं। फेसबुकवरती शिवराज 96 कुली मराठा असा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती ॲडव्हर्टाईज होती। त्या ॲडव्हर्टाईजमध्ये अनाथ मुली आहेत, त्या अनाथ मुलींचं लग्न लावून देतात अशी ॲडव्हर्टाईज होती। त्यांनी त्याच्यावरती आम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी आम्हाला पहिले 6,500 रुपये रक्कम भरायला सांगितली होती। ती फॉर्म भरण्यासाठी 6,500 रुपये रक्कम सांगितली होती, ती भरली आम्ही। त्यांनी तो फॉर्म पाठवला। फॉर्म पाठवल्यानंतर आम्हाला 2 मुलींचे फोटोही पाठवले। त्या 2 मुलींपैकी आम्हाला सांगितले की ह्या 2 मुलींना तुमचा मुलगा पसंत पडलेला आहे, तर येत्या काही दिवसात तुमचं त्याचं आणि तिचं लग्न लावून देण्यात येईल। तर त्यासाठी तुम्हाला गेट पास बनवावं लागेल, की तुम्हाला इथे अनाथ आश्रमासाठी पास बनवावं लागेल। तर त्यासाठी तुम्हाला 7,000 रुपये पे करायला लागतील। तर आम्ही 7,000 रुपये पे केले। आम्ही त्यांच्याकडे ॲड्रेसही मागत होतो। पैसे पे करायच्या अगोदरही ॲड्रेस मागत होतो की आम्हाला काहीतरी लोकेशन सांगा की आम्ही तिथे पोहोचू। त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगलं की आम्ही असं लोकेशन सांगत नाही, कारण की काही जण कुटुंब पिणारे खाणारे लोक येतात आणि असे धिंगाणे करून जातात। त्यासाठी त्यांनी आमच्याकडे काही लोकेशन आम्हाला शेअर केलं नाही। ज्यावेळेला 7,000 रुपये पे करत होतो त्यावेळेलाही आम्ही तेच बोललो की लोकेशन पाठवा, त्यावेळेला त्यांनी लोकेशन पाठवलं नाही। मग त्याच्यानंतर मग आम्ही 7,000 रुपये पे केले आणि आम्हाला त्यांनी 10 एप्रिल ही तारीख दिली लग्नासाठी। त्या तारखेला तुमचं लग्न होईल असं त्यांनी तारीख दिली। ती तारीख दिल्यानंतर आम्ही 8 तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्हाला गेट पासचा फोटो तरी शेअर करा की बाबा आमचा गेट पास तयार झालेत म्हणून। तर त्यांनी तेही पाठवली नाही। मग 9 तारखेला आम्ही पुन्हा एकदा फोन केला। पुन्हा फोन केल्यावरती त्यांनी काही फोन उचलला नाही। त्यांनी रात्री आम्हाला 10 वाजता आम्ही परत रिटर्न कॉल केला, त्यावेळेला त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि आम्हाला सांगितलं की ही तारीख आता पोस्टपोन झालेली आहे, तारीख गेलेली आहे 25 एप्रिलवरती। तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल। मध्यस्थी आम्हाला सांगितलं की 22 तारखेपर्यंत तुमचे गेट पास रेडी होतील, तुम्हाला 22 तारखेला सगळे काही डॉक्युमेंट्स भेटतील। दरम्यान फोन नंबरवरून संबंधित महिलेचा शोध घेतला जात असून अधिक तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।